श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, तू जर या संदेशाला पुढील 5 मिनिटे दिलास तर तुझ्या भाग्यात तो चमत्कार घडेल जो तू आजपर्यंत कधी अनुभवलेला नाही. माझ्या प्रिय बाळा, मी तुझ्यावर माझा आशीर्वादाचा वर्षाव करण्यासाठी आज येते. त्या संदेशाच्या मार्फत उपस्थित आहे. तुझी काही इच्छा माझ्याकडे प्रकट केले आहे ते पूर्ण करण्यासाठी आज मी तुझ्यापर्यंत आलो आहे. हा संदेश तुझ्यासाठी एक मौल्यवान संदेश ठरणार आहे. तेव्हा या संदेशाला टाळून पुढे जाऊ नकोस. मी या आधी आहे, मीच अंत आहे. जे काही सुरू आहे तेही मीच आहे. वर्तमान, भविष्य आणि भूतकाळही मीच आहे. तुमच्यासाठी जे काही सर्वोत्तम आहे ते देण्यासाठी मी तुमच्या मार्फत इथे उपस्थित आहे. मीच सर्वाकडे व्याप्त आहे. माझ्यामुळे सर्व काही निर्माण आहे. माझ्यातून सर्व काही निर्माण झालेले आहे. मीच आधी आहे, मीच अंत आहे. तेव्हा सर्व काही जे सुरू आहे हे देवाच्या लीलेने सुरू आहे. या प्रकाशमान सृष्टीत तुम्हाला जे काही हवे आहे ते तुम्ही माझ्याकडे मागू शकता. मी त्याचे आशीर्वाद रूपांतर करून देणार आहे. मी प्रत्येक वेळेस देह बदलत असतो, पण माझी रूप हे निरंतर बदलत असते. जेव्हा तुम्ही माझ्याकडे येता आणि प्रेमाने, श्रद्धेने, भक्तीने जे काही मागू इच्छिता त्यासाठी मी तुम्हाला चमत्काराच्या द्वारे ते देत असतो. बाळा, विश्वास ठेव. जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर आता काळजीमुक्त व्हा. जो कुणी माझे प्रिय बाळ या क्षणाला माझ्याकडे ती प्रेमाची प्रार्थना करू इच्छिते त्याला ते प्रेम नक्कीच प्राप्त होईल. मला माहीत आहे की तुमच्या जीवनात खूप काही असे कलह होते जे आजपर्यंत तुम्ही सहन केले आहात. यापुढे तुम्हाला त्या कलहांना पुढे जावे लागणार नाही. ते आता इथून पुढे नष्ट होतील. माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे. जेव्हा तुम्ही ती प्रार्थना करता तेव्हाच माझे चमत्कार तुमच्या दिशेने यायला लागतील. तुम्ही जे काही यात्रा केले आहे ती सफलतापूर्वक पूर्ण झाली आहे. स्वामीचा निरंतर आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 1111 टाईप करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ माझे दैवत आहे असे लिहा आणि हा संदेश 5 लोकांना शेअर करा. म्हणजे तुम्ही पुण्याचे भागीदार व्हाल. त्यांचे पुण्य तुमच्या पदरात बांधल्या गेले आहेत. आता निश्चिंत राहा. देवाचे नित्य स्मरण करा. नित्य नामस्मरणाने तुमच्यातील देवी शक्ती जागृत राहील. देव म्हणतात, बाळा, चुकूनही कोणाचे नुकसान करण्याचा विचारही मनात आणू नको. जेव्हा तुम्ही कुणाचे नुकसान करण्याचा मनात संकल्प करता तेव्हा देवही तो संकल्प पूर्ण करू देत नाही. हे लक्षात घ्या. जर तुम्ही चांगले कर्म केले तर देव पाहतात. तुम्ही जे काही चांगली इच्छा करता ते सुद्धा देव पाहतात. त्यासाठी मनाने, अंतरात्म्याने चांगले व्हा आणि चांगलेच करा. जेव्हा तुम्ही या अंतरात्म्यातून कोणासाठी चांगल्या इच्छा मागाल तेव्हा देव अधिक आशीर्वादासह तुमच्याकडे आशीर्वाद देतील. यावर विश्वास ठेवा. देवाची नजर प्रत्येक ठिकाणी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर आहे. तुम्ही जे काही मागत आहात ते सर्व काही दिल्या जाईल. बाळा, देव म्हणतात, जेव्हा तू चांगले कर्म करशील, चांगल्या रीतीने पुढे जाशील तेव्हा मी तुमच्यासाठी कार्य करीन. देव पाहतो की कोणाला लुबाडून कितीतरी धनसंपत्ती एकत्र करावी, पण ती तुझ्यासोबत येणार नाही. कारण हे धन भूमीवरच राहणार आहे. येणार ते तुझ्यासोबत चांगले कर्म म्हणून. नेहमी चांगले कर्म कर, चांगले विचार करा, चांगल्या दिशा प्राप्त होतील. तुझे कार्य कुठेही अडणार नाही. देवावर संपूर्ण विश्वास ठेव. देव सतत तुझ्यासाठी कार्य करण्यासाठी येथे उपस्थित आहे. तुम्ही जेव्हा देवाला एक हाक मारता आणि देवाकडे मनोमन ती प्रार्थना करता तेव्हा देव तुमच्याकडे चमत्काराच्या रूपात ते आशीर्वाद देतात. यावर विश्वास ठेवा. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास, होय स्वामी आई, तुमच्या शक्तीवर पूर्ण विश्वास आहे असे लिहा व कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई, मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवान ठराल. कधीही कोणाचे अहित पाहू नको. ते तुमचे नाते असो किंवा कोणी दुसरे असो. जेव्हा तुम्ही चांगले कर्म कराल
तेव्हा देव ते पाहतात. ते नक्की ध्यानी धरा. म्हणूनच मनापासून चांगले वागा, चांगले कर्म करा. चांगल्या कर्मांना चांगली गती प्राप्त होते. तुम्हाला नवीन दिशेतून काहीतरी प्राप्त होणार आहे, यावर विश्वास ठेवा. देवाने तुमच्या मनातले ओळखले आहे. तुमच्या दिशेने ते सर्व काही येत आहे. ते चमत्कार, ते अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने देव पाठवू इच्छितात. त्यासाठी माझी प्रार्थना केलं आहे. ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे. देव म्हणतात, तुझा आनंदाचा प्रवास या दिशेने सुरू आहे. त्या दिशेने मी तुझ्यासोबत आहे. चिंता करू नकोस. हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा तुमच्यासोबत आहे, तेव्हा तुला कसलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही, काळजी करण्याची आवश्यकता नाही. तू जे काही मागत आहेस ते तुझ्या मार्गात तुला दिल्यात जाईल. ते आशीर्वादासह तुझ्यापर्यंत येईल आणि तुझे जीवन समृद्ध करेल. सुख, सुविधा आणि आनंद असे काहीतरी तुझ्याकडे येत आहे. जे देव तुला देऊ इच्छितात करण्याची आवश्यकता नाही. असे काहीतरी तुझ्याकडे येत आहे जे देव तुला देऊ इच्छितात. तुझ्या या ब्रह्मांड देशावर विश्वास आहे ना? मग तो तसाच ठेव आणि पुढे चालत राहा. तुझे कर्म करत राहा, कारण तुझ्या कर्मातूनच ते सर्व काही आशीर्वाद प्राप्त करणार आहे. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्याजवळ ती चांगली कर्म करून घेत आहे. त्यामुळे तुझे जीवन काय पण तुझे संपूर्ण कुटुंब सुरक्षित आनंदी होणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबात आज ज्या कारणामुळे कलह होत आहेत ते सर्व काही मिटवल्यात जाणार आहे. तू समृद्ध ऐश्वर्याने तुमचे घर भरल्यात जाईल. जी भरभराट मी तुम्हाला देऊ इच्छितो ती पुढील काही काळातच तुमच्याकडे तुम्ही प्राप्त करणार आहात. येणारे कुठलेही 15 दिवस तुमच्यासाठी खूप काही शुभ ठरणार आहे. आज जरी तुम्हाला ते दिसत नसले तरी ही देवाचे आशीर्वाद निरंतर तुमच्या पाठीशी उभे आहे. त्याचा अनुभव कित्येक बाळ करत आहे. जेव्हा तुम्ही खूप काही चांगले कर्म करता त्या दिशेने तुमचे ते फळ तुम्हाला प्राप्त होते. स्वामी म्हणतात, बाळा, तू जिथे जिथे जाशील तिथे तिथे माझा आशीर्वाद तुझ्या सदैव पाठीशी आहे. घाबरू नकोस. तुझे कर्म करायला चुकवू नकोस. या कर्माद्वारे तुझे भविष्य सुंदर बनवता येत आहे. त्यासाठी लक्षपूर्वक तुझ्या कार्यात मन लाव. तुझे मन लागेल यासाठी मी तुला आशीर्वाद देत आहे. बाळा, तुम्ही जेव्हा संपूर्ण कुटुंबासाठी माझे आशीर्वाद मागता तेव्हा ते तुमच्या सर्व कुटुंबासाठी आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या मुलाबाळांना सुखी, आनंदी आणि उत्साही ठेवण्याचा माझा आशीर्वाद निरंतर तुमच्यासोबत आहे. तुमच्या प्रत्येक कार्यातले ते अडथळे नष्ट करण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. जेव्हा तुम्ही स्वामींना आठवण करता तेव्हा स्वामीची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करणे सुरू ठेवते. या क्षणाला जोही बाळ माझा हा संदेश ऐकत आहे त्यावर निरंतर माझी कृपादृष्टी आहे. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वाद आहे. लवकरच त्याच्याकडे तो आनंद प्राप्त होणार आहे. सुखी राहा बाळा, तुझे कल्याण होईल. ज्यांनी कोणी स्वामीप्रिय बाळांनी या संदेशाला संपूर्ण ऐकले आहे, स्वामी त्याच्या कुटुंबाला सुखी, आनंदी आणि प्रगतशील ठेवोत. ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. मित्रांनो, आपल्या भक्तिमय चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटनला क्लिक करा, म्हणजे दररोज भक्तिमय व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटेल. व कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष घालायला विसरू नका. स्वामी आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो, ही स्वामी चरणी प्रार्थना.